नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी पदभरती करण्यात येते त्या पदभरतीला एक त्या मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे आणि त्यातून आपल्याला जी काही ही जलद प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते त्याबाबतची एक मीटिंग आयोगानं आयोजित केलेली आहे. त्याबाबतचे अहवाल देखील मागितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्याला एक लक्षात येतं की येणाऱ्या जी काही पदभरती आहे त्या पदभरतीला लवकरात लवकर जलद गतीनं पूर्ण करण्याची प्रोसेस कशा पद्धतीने असावी त्यावरती विचारमंथन करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे. त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि त्या संदर्भात आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सहाय्यक आयुक्त पदाची एक बॅच लॉन्च केली. ती बॅच एकदम जबरदस्त रिस्पॉन्सवरती, विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्सवरती आता चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऍडमिशन घेतलेलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी या बॅचला ऍडमिशन घ्या आणि आपलं यश जवळ करा. ही बॅच बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. नॉन टेक्निकलची बॅच आहे 4,999 रुपयाला आणि टेक्निकलची बॅच आहे 2,499 रुपयाला. दोन्हीपैकी कोणतीही बॅच घ्या. तुम्हाला जो विषय अवघड जातो, जे घटक अवघड जातात ते बॅच घेतली तरी चालेल, पण योग्य मार्गदर्शनावरती तुम्ही येऊन तुमचा ट्रॅक योग्य मार्गाने चालून द्या, योग्य दिशेने जाऊन द्या आणि तुम्हाला या पदासाठी सहाय्यक आयुक्त जे पद आहे थेट सरळ सेवेने भरलं जाणार आहे. त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन या बॅच मधून मिळणार आहे. चला बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हे 2 एप्रिलचं जे काय हे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतंय 2 एप्रिल 2026 बघा, बैठक आहे 6 जानेवारीला. ते 6/4/2026 रोजी दुपारी 2:30 वाजता बैठकीचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलद गतीने पदभरती करण्यासंदर्भातचं हे नोटिफिकेशन, ही बैठक आयोजित केलेली आहे. आणि या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षांसाठी जे काही परीक्षांसाठी मागणीपत्र, बघा मागणीपत्र जे जातं ते मागणीपत्र पाठवण्याबाबतची जी काही कारवाई आहे ती प्रशासकीय विभागामार्फत केली जाते. बघा तुम्हाला मोठ्या ह्याच्यामध्ये जरा अजून दिसेल, या पद्धतीनं बघूया आपण. बघा केली जाते. तथापि या विभागामध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विहित मुदतीत सादर न केल्यामुळे सदर पदांसाठी जी काही निवड प्रक्रिया राबवण्याची पुढील कारवाई आहे ती प्रलंबित राहते आणि सबब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवून येणाऱ्या मागणीपत्रांची जलद गतीने ही जी प्रोसेस होण्यासंदर्भात या ठिकाणी आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 6/4/2026 रोजी दुपारी 2:30 वाजता बैठक या ठिकाणी मुख्य सचिवांच्या दालनात आयोजित केलेली आहे. आणि यामधून आधिपत्याखाली सर्व संवर्गाच्या रिक्त पदांची तसेच बिंदू नामवली आणि सद्यस्थिती काय आहे याबाबतची त्या अनुषंगिक माहिती बैठकीत माहिती घेऊन उपस्थित राहायचे. आता महत्वाचं यामधून सांगायचं काय की बघा, मागणीपत्र आयोगापर्यंत जात आहेत आणि त्यासाठी जी काय दिरंगाई होते, यासाठी काय विलंब होतोय, फक्त या कारणासाठी बैठक बोलवली आहे. म्हणजे लक्षात ठेवा, यावरून आपल्याला एक निश्चित होतंय की मागणीपत्र वेळेत सादर झाली पाहिजेत. मागणीपत्र वेळेत सादर झाल्यामुळं आयोगाला चटदिशी निर्णय घेता येतोय आणि त्या जागा येणाऱ्या जाहिरातीमध्ये ऍड करता येत आहेत आणि आपल्याला तो रिक्त पदांचा आकडा देखील, किती जागाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यातून विद्यार्थी उत्स्फूर्तेनं या ठिकाणी अभ्यास करतो आणि आनंदाने आपल्याला यश मिळवण्यासाठी जो काय अभ्यास होतोय तो सुद्धा या ठिकाणी परफेक्ट होतो. यामुळे उत्तरापर्यंत परफेक्ट जाता येते आणि मार्क देखील आपल्याला भरघोस घेता येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील जसं आयोग या ठिकाणी या प्रोसेसमध्ये जी काही वेळ लागतोय ती वेळ वाचवण्यासाठी म्हणा किंवा ती वेळ जास्त जाऊ नये आणि लवकरात लवकर ही प्रोसेस व्हावी आणि जागा देखील लवकरात लवकर याव्या, यामुळे जाहिरात देखील वेळेवरती काढता येते. म्हणून हे आयोगाचं काम आहे. तुम्ही सुद्धा देखील त्याच उद्देशाने, त्याच दिशेने तुमचा अभ्यास या ठिकाणी जोरदार तयारी असू द्या. या ठिकाणी थांबतो. आलीच पुन्हा एकदा काय अपडेट तर पुन्हा एकदा भेटूया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.